बघ. अरे आज सुप्रिया कुठे निघाली आहे तयारी करून एवढी? आज अधिक महिना आहे त्यामुळे आई वडिलांनी जेवायला बोलवलं आपल्याला. तर आपल्या दोघांना आज आई बाबांकडे जेवायला जायचं. अरे वा, आज अधिक महिन्याचं मला अधिक महिन्यात धोंड्यानं बोलवलंय आज. आज अधिक महिन्याचा मला सुप्रियाच्या घरी जेवायला बोलवलंय. बघू आपण तिथं काय काय खास आहे. चला तर तिकडे जाऊनच समजेल आपल्याला काय काय जेवण आहे, काय काय सगळं आई वडिलांनी तयारी केली. चला तर मग बघूया. चलो. हे बघा माझी बहीण भजी करतेय. आई पुऱ्या करते. हे बघ, मिरची भजी, कांदा भजी पुरणपोळी आणि आई पुऱ्या करतेय. पुरणपोळी झाली तयार आहे. हे बघा, पुऱ्याला छोटा झाला. तर जेवणाची तयारी चालू आहे आमची. आता त्या ह्या बघा पुऱ्या तळतीये माझी बहीण. ध्रुव तू काहीतरी मदत कर. पुऱ्यांची साईज बघू. ध्रुव पळाला. या आतमध्ये या आतमध्ये. त्याला व्यवस्थित घेता येईल. आता घालायचं मी. ताट घे. आता काय म्हणते काय बोलायचं नाही. पुरुषोत्तम महिना अधिक महिना
वाण वाण हो हो जेवण आलेलं आहे आणि जेवणामध्ये बघा काय काय पदार्थ आहे. पुरणपोळी आहे, बटाट्याची भाजी, मिरची भजी, भात, आमरस आणि कढी आणि इथं अनारस आहे. सर्वांचं मस्तपैकी जेवण झालेलं आहे. बोलू जेवतोय, बोलू राहिला. बोलू बघा, बोलू. आता दादा आपल्याला सांगतील की अधिक महिन्याचं काय असतं नेमकं महत्व. दादा अधिक मास 4 वर्षातून एक वेळा येतो आणि त्याला दुसरं नाव म्हणजे पुरुषोत्तम असंही म्हटलं जातं. ह्या महिन्यामध्ये आपल्या घरातून सासरी नांदायला गेलेल्या मुलींचं आणि जावयांचं काहीतरी तांब्याची भेटवस्तू देऊन त्याला वाण म्हटलं जातं. त्यांचं स्वागत करायचं, त्यांचा पाहुणचार करायचा, त्याला जेवण वगैरे खाऊ घालायचं आणि विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात आल्यानंतर अधिक महिना आला की आमरस वगैरे दिला जातो, आमरसाचं जेवण केलं जातं. इतर वेळी बऱ्याच दिवशी ह्याच महिन्यात येईल असं काही नसतं. जसं मागे पुढे 10 दिवसात फरक पडतो. तर जून जुलै महिन्यातच अधिक महिन्यात किंवा ऑगस्ट महिन्यापर्यंत अधिक मास येतो. मराठी पंचांगानुसार 4 वर्षातून एक वेळा अधिक मास येतो. त्याला पुरुषोत्तम महिना असं म्हटल्याप्रमाणे आणि तसं इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे त्याचा काही फरक पडत नाही. परंतु मराठी आणि भारतीय पंचांगानुसार त्याला फार महत्त्व आहे. मध्ये विशेषतः आध्यात्मिक दृष्ट्या या दिवसामध्ये काही ठिकाणी भागवत वाचलं जातं, काही ठिकाणी रामचरित्र वाचलं जातं, काही ठिकाणी हनुमान चालीसा स्वरांचे पाठ केले जातात, काही ठिकाणी 40 दिवस म्हणजे पूर्ण महिना झाल्यानंतर पुढे 10 दिवस कीर्तन भजन अशा पद्धतीचे कार्यक्रम केले जातात. आणि हिंदू संस्कृतीच्या दृष्टीने हा अतिशय पावन महिना म्हणून समजला जातो. असं एकंदरीत अधिक मासाचं महत्व आहे. फार छान दादा, खूप चांगली माहिती दिली तुम्ही. तुला काय बोलायचं का बोलू. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. काय सुप्रिया झालं सर्व जेवण, आता निघूया का. हो ते बघ सगळं घेतलं, आता घरी जाऊया. हा चला, चांगलं होतं जेवण सर्व. चला चांगला होता. चला भेटू परत. बोलू कुठे निघाला. आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम खायला. अरे वा. आता मस्त जेवण झालं, आता पोरांना आईस्क्रीम खायचंय, मग आता आम्ही चाललो आईस्क्रीम खायला. आम्ही आईस्क्रीम खायला आलोय. कसं आहे गोलू आईस्क्रीम. एक नंबर. आईस्क्रीम तर चांगलं आहे. गोलू बघ कसा फोटो काढतोय. गोलूची मजा आहे ना गोलू. आता आमचे कधी येणार आईस्क्रीम. क्या गोलू सेठ, आईस्क्रीम अच्छा है क्या. हा आवडलं तुला. माझं यायचं आहे आईस्क्रीम. नाही आलं तुला. नाही आज आईस्क्रीम तुला असंच. हा बरोबर. सब्र का फल मीठा होता. पहिले डायबिटीज. गोलूने मेरा आईस्क्रीम खा लिया. गोलू का टिप्पणी. ए गोलू, ए लाजू नको. अरे अरे सब्र का फल आ गया, सब्र का फल मिल गया. फायनली लास्ट. आजचा व्हिडिओ इथे
संपत आहे. आईस्क्रीम पण खाल्लं सर्वांचे पोट. अधिक मास पण छान झाला, सगळे जेवलो पण आणि आईस्क्रीम पण खाल्लं. आता आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करतो. आणि गोलू गोलू काय बोलतो बघा. दादा धन्यवाद. लाईक शेअर आणि बेल आयकॉनचं बटन ठोका.